नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ कापसे, MSc ॲग्री ॲग्रोनॉमी. मित्रांनो, रोगासाठी आपण योग्य अशा औषधाची निवड केली, किडीसाठी योग्य अशा कंपनीचं औषध निवडलं, अन्नद्रव्याची कमतरता दूर करण्यासाठी योग्य अशी न्यूट्रिएंटची ग्रेड देखील घेतली, फवारणीची योग्य वेळ, फवारणीची मात्रा देखील योग्य, पण तरीही रिझल्ट का कमी? मग अशा वेळेस मनामध्ये शंका निर्माण होते, आपण फवारलेलं औषध डुप्लिकेट तर नाही ना? मित्रांनो, 90% वेळा औषधामध्ये गडबड नसून गडबड असते ती फवारण्यासाठी घेतलेल्या पाण्याच्या pH मध्ये. कारण एकच औषध, एकच कंपनी आणि एकच मात्रा, शेत मात्र वेगवेगळी आणि रिझल्ट देखील वेगवेगळा. असं का? तर तिथं वापरणाऱ्या पाण्याचा एक गुणधर्म मात्र वेगळा असतो आणि तो गुणधर्म मध्ये पाण्याचा pH. तर मित्रांनो, समजून घेऊया पाण्याचा pH म्हणजे नेमकं काय. तर मित्रांनो, पाण्याचा pH म्हणजे पाणी ॲसिडिक आहे की क्षारीय आहे हे दर्शवणारा आकडा, आणि हा पाण्याचा pH 0 ते 14 या आकड्यामध्ये दर्शवला जातो. मित्रांनो, जर पाण्याचा pH 7 असेल तर ते पाणी न्यूट्रल म्हणजेच उदासीन समजलं जातं, आणि जर पाण्याचा pH 7 पेक्षा कमी असेल तर ते पाणी ॲसिडिक समजलं जातं, आणि 7च्या पुढील जर pH असेल तर ते पाणी अल्कधर्मीय समजलं जातं. मित्रांनो, आपण फवारणीच्या वेळेस काय पाहतो? आपण कोणतं औषध घेतलंय, कोणत्या कंपनीचं घेतलंय, औषधाचा ब्रँड काय, त्या औषधाची मात्रा किती, आणि फवारणीच्या वेळेस आपण एक गोष्ट विसरतो, ते म्हणजे फवारणीच्या पाण्याचा pH. आणि मित्रांनो, आपलं गणित इथंच फसतं. कारण फवारणी योग्य pH किंवा आदर्श pH कीटकनाशक आणि बुरशीनाशक फवारणीसाठी हा 5.5 ते 6.5 मानला जातो. आपल्या फवारणीचे रिझल्ट का कमी येतात या संदर्भात आपण सविस्तर बघूया. मित्रांनो, आपण फवारणीसाठी बऱ्यापैकी बोरवेलचं पाणी वापरतो किंवा ज्या पाण्याचा pH जास्त आहे असं पाणी फवारणीसाठी वापरत असतो. आणि हे पाणी वापरत असताना ह्यामध्ये जर कीटकनाशक आणि बुरशीनाशक मिक्स केलं आणि पाण्याचा pH जास्त असेल तर मित्रांनो, ह्या औषधातील बंध तुटायला लागतात, म्हणजेच औषध अल्कलाईन हायड्रोलाइज व्हायला सुरुवात होते. म्हणजेच फवारणी अगोदरच औषध बऱ्यापैकी कमजोर होतं आणि त्या फवारणीचे योग्य असे रिझल्ट आपल्याला मिळत नाही. दुसरी गोष्ट, पाण्याचा pH जर जास्त असेल तर पाण्यामध्ये सरफेस टेन्शन वाढतं, आणि सरफेस टेन्शन वाढलं की फवारणीतून पानावरती पडणारं औषध थेंबाच्या स्वरूपात गोलाकार राहतं, ते पानावरती पसरत नाहीत, पानाचे क्युटिकल कडक होतात आणि फवारलेलं पाणी खाली घसरलं जातं, त्याचं शोषण पानामध्ये होत नाही. त्यामुळे आपण केलेली फवारणीचे म्हणावे असे रिझल्ट आपल्याला मिळत नाहीत. दुसरी गोष्ट, जर पाण्याचा pH जास्त असला किंवा बरेच औषध आपण ज्यावेळेस मिक्स करतो ते पाण्याचा pH वाढवतात. उदाहरणार्थ, जर पाण्यामध्ये कॅल्शियम घेतलं तर ते pH वाढवतं, आणि अशा फवारणीच्या पाण्याचा pH जर आपण कमी केला नाही तर पानावरती जळजळ, पानाच्या कडाकरपणं, अशा पद्धतीचं न्युकसान आपणाला बघावं लागतं. दुसरी गोष्ट, आपण न्यूट्रिएंटची डिफिशियन्सीसाठी ज्यावेळेस आपण मायक्रोन्यूट्रिएंट्स फवारणीसाठी घेतो, आणि हे मायक्रोन्यूट्रिएंट ज्यावेळेस घेत असतो त्यावेळेस जर पाण्याचा pH जास्त असेल तर त्याचा गाळ बनला जातो, आणि गाळ हा पाण्याच्या पर्णइंद्रातून शोषला जात नाही. त्यामुळे डिफिशियन्सी परत 4-5 दिवसानंतर आहे अशी दिसायला सुरुवात होते. मित्रांनो, यावरूनच आपल्या लक्षात आलं असेल की फवारणीसाठी औषधाबरोबरच पाण्याचा pH देखील बघणं आणि तो मेंटेन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि फवारणी करतेवेळी औषध टाकल्यानंतर पाण्याचा pH जर जास्त वाटला
तर तो 5.5 ते 6.5 पर्यंत आणणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, आता आपण पाहूया पीएच कसा मेंटेन करायचा. पीएच कमी करण्यासाठी बाजारामध्ये बरेच औषधं उपलब्ध आहेत. त्यापैकी तुम्ही पीएच बॅलन्सर, इकोफ्रेंड, विनिन, डेकोरस, बऱ्यापैकी सायट्रिक ॲसिड आणि क्वचित किंवा तात्पुरत्या मोजक्या फवारणीसाठी लिंबाचा रस वापरून तुम्ही पीएच मेंटेन करू शकता. मित्रांनो, पीएच मेंटेन करत असताना क्रम देखील अतिशय महत्त्वाचा आहे. सुरुवातीला फवारणीसाठी घेतलेलं पाणी, त्याचा पीएच तपासा, तो मेंटेन करा. त्यानंतर औषधं टाकल्यानंतर पीएचमध्ये काय कमी जास्त आहे का ते परत तपासा आणि परत फवारणी अगोदर पीएच मेंटेन करा आणि नंतर फवारणी करा. मित्रांनो, असं केल्यास फवारणी कधीही फसत नाही आणि आपण घेतलेल्या फवारणीचे उत्तम असे रिझल्ट आपणास मिळतात. मित्रांनो, व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन माहितीसहित पुढील व्हिडिओत. धन्यवाद.